विक्रम, एक 25 वर्षांचा तरुण, जो माझा विद्यार्थी होता आणि माझ्याच शेजारी राहायचा. त्यामुळे तो नेहमी माझ्या घरी येत असायचा. मी त्याला केवळ पुस्तकात डोकं खुपसून असणारा एक सामान्य तरुण समजत होते. पण एका संध्याकाळी तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "मॅडम, मी फक्त एक लहान मुलगा आहे असा गैरसमज करून घेऊ नका." हे ऐकून आणि त्या रात्री त्याला पाहून मी खरोखरच थक्क झाले. मला धक्काच बसला. कारण त्याचं वागणं एखाद्या 25 वर्षांच्या मुलासारखं अजिबातच नव्हतं, तर ते एका 36 वर्षांच्या रांगडा, मजबूत आणि जबाबदार पुरुषासारखं होतं. नमस्कार मित्रांनो, या सुंदर अशा भावपूर्ण कथेत तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझं नाव मीरा आहे. मी 42 वर्षांचे असून नाशिकच्या एका नामांकित महाविद्यालयात मराठी साहित्याची प्राध्यापिका आहे. माझं आयुष्य म्हणजे फक्त लेक्चर्स, कॉलेज आणि माझं घर, बस एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. मला रिया नावाची 10 वर्षांची एक गोंडस गोड मुलगी आहे. पतीच्या अकाली निधनानंतर मी सगळा डोलारा, सगळा भार एकटीनेच सांभाळत होते. नवरा नसल्यामुळे नोकरी, घरची कामं, रियाचं शिक्षण आणि उरलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचा भार फक्त माझ्याच एकटीच्या खांद्यावर होता. तर मित्रांनो, काही दिवसांपूर्वी विक्रम नावाचा तरुण माझ्या शेजारच्या फ्लॅटमध्ये राहायला आला होता. तो माझ्याच कॉलेजमध्ये एम ए करत होता. नोट्सच्या निमित्ताने कधी शंका विचारण्यासाठी तर कधी रियाला गणित शिकवण्यासाठी तो अनेकदा घरी येत असायचा. मित्रांनो, सुरुवातीच्या वागण्यावरून मला तो एक फक्त हुशार विद्यार्थी आणि चांगला शेजारी वाटत होता. पण जसजसा वेळ पुढे गेला, त्याची अभ्यासातली जिद्द, रियासोबतची त्याची घट्ट मैत्री आणि माझ्या लहान लहान गोष्टींची तो ज्या पद्धतीने काळजी घ्यायचा, ते पाहून मी नकळतच त्याच्याकडे आकर्षित व्हायला लागले होते. मला त्याचा प्रेमळ आणि नेहमी मदत करणारा स्वभाव खूपच जास्त आवडायला लागला होता. दररोज संध्याकाळी विक्रम रियाचा अभ्यास घ्यायला यायचा आणि रियालाही त्याची खूप सवय झाली होती. ते दोघेही अभ्यास करता करता खूप मज्जा करायचे, मस्ती करायचे. मी कॉलेजमधून थकून भागून घरी आले की मला घरातलं सगळं आवरलेलं दिसायचं, कारण ते दोघे मिळून सगळं आवरून ठेवायचे. कधीतरी विक्रम माझ्यासाठी मस्तपैकी आले घातलेला चहा बनवून ठेवायचा, तर कधी कधी माझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन यायचा, तर कधी कधी माझं डोकं दुखल्यावर माझं डोकं चेपून द्यायचा. एका दिवशी कॉलेजमध्ये मला खूप उशीर झाला. बाहेर खूप जोराचा पाऊस सुरू होता. तेव्हा विक्रम मला घ्यायला कॉलेजमध्ये आला आणि आम्ही घरी सोबत येत असताना विक्रम मला अचानक म्हणाला, "मॅडम, तुम्ही स्वतःला इतकं कामात गुंतवून घेता, पण रियाकडे कधीच दुर्लक्ष होऊ देत नाही. तुम्ही खरोखरच एक ग्रेट, महान आई आहात." मित्रांनो, त्याच्या त्या अनपेक्षित आणि भारावून टाकणाऱ्या कौतुकाने मी किंचित लाजले. त्याची ती खोलवर पाहणारी नजर माझ्यावर खिळली होती आणि नकळतपणे मी त्याच्या डोळ्यात हरवून गेले होते. हळूहळू विक्रम माझ्या आयुष्याचा, माझ्या घराचा एक अविभाज्य भाग बनला होता. रियाला शाळेत सोडण्यापासून ते संध्याकाळी तिला क्लासवरून आणण्यापर्यंत तो सगळ्या प्रकारची मदत करू लागला होता. माझ्या कॉलेजच्या नोट्सही तोच नीट फाईल करून ठेवायचा. एका रात्री रियाला अचानक खूप ताप आला होता, म्हणून विक्रमने रात्रभर जागी राहून तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवल्या. सकाळपर्यंत मित्रांनो तिचा ताप उतरला होता. मी काळजीने आणि थकव्याने सोफ्यावरच डोळे मिटून कधी झोपले होते मला कळलं सुद्धा नव्हतं. जेव्हा मला जाग आली तेव्हा विक्रम अगदी माझ्या जवळ बसला होता. त्याने हळूच माझ्या कपाळावर हात ठेवला आणि अगदी शांत आवाजात म्हणाला, "मॅडम, तुम्ही आता थोडा आराम करायला हवा." हे बोलत असताना त्याची बोटे अलगद माझ्या केसातून फिरली. तो क्षणभर असाच थांबला आणि आमची नजरानजर झाली आणि मित्रांनो, मला त्याच्या स्पर्शात एक वेगळीच उबदार जाणीव झाली. मी त्या क्षणात हारवून गेले होते. पण मित्रांनो, त्या दिवसापासून विक्रम आता माझ्यासोबत अधिकाधिक वेळ घालवू लागला होता. संध्याकाळी तो माझ्या घरी यायचा आणि संपूर्ण दिवसात काय काय घडलं त्याची चौकशी करायचा. कधी कधी मोबाईलवर एखादं शांत गाणं लावून द्यायचा. एके दिवशी आम्ही गोदावरी नदी काठच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. गाडीत फक्त आम्ही दोघेच होतो. तो माझ्याकडे पाहत म्हणाला, "मॅडम, तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात, पण स्ट्रॉंग आणि खंबीर असण्यासोबतच स्वतःलाही जपायला शिकलं पाहिजे." ते ऐकून मला धक्काच बसला. मित्रांनो, त्याच्या त्या एका वाक्यात इतका जिव्हाळा होता की माझ्या मनात अगदी खोलपर्यंत तो शब्द आत गेला.
हळूहळू आमच्यातलं अंतर आता खूप कमी झालं होतं. ऑफिसमधली कामं असोत, कॉलेजची घाई असो, गाडीतला प्रवास असो किंवा घरचा चहा, आमच्यात एक वेगळीच हलकी फुलकी आणि हसती खेळती मैत्री फुलू लागली होती. एक दिवस संध्याकाळी खूप पाऊस पडत होता. आम्ही बाल्कनीत उभे होतो. अचानक गारवा वाढला आणि मला थंडी लागत होती. म्हणून विक्रमने स्वतःचं जॅकेट काढून माझ्या अंगावर घातलं. त्यावेळी तो माझ्या अगदी जवळ उभा होता. जॅकेट घालताना त्याची बोटे नकळत माझ्या पाठीला स्पर्श करून गेली होती आणि माझ्या हृदयाची धडधड वाढली होती. मला वाटलं तो आता मला जवळच घेईल, पण तो तिथेच थांबला. मित्रांनो, एके रात्री पतीच्या जुन्या आठवणींनी माझं मन खूप भरून आलं होतं आणि मी त्या रात्री खूप रडत होते. विक्रमला मी रडत आहे हे माहिती झाल्यावर तो लगेच तिथे आला. त्याने काहीही न बोलता मला घट्ट मिठी मारली. मीही त्याला बिलगून खूप रडले. त्याने अलगद माझे अश्रू पुसले. त्याच्या त्या भक्कम मिठीत मला माझं हरवलेलं जग सुरक्षित सापडल्यासारखं वाटायला लागलं. मी त्याला आणखी खूप जवळ घेतलं आणि आम्ही त्या रात्री खूप उशिरापर्यंत गप्पा मारल्या. विक्रमने त्याच्या आयुष्यातल्या बऱ्याच न सांगितलेल्या गोष्टी मला सांगितल्या. तो आता माझ्या प्रत्येक श्वासात मिसळला होता. रियाला शाळेतून आणणं, मला घरकामात मदत करणं, माझ्या प्रत्येक सुखदुःखात तो माझी सावली बनून उभा होता. मित्रांनो, एके दिवशी संध्याकाळी मी खूप उदास होते. अचानक विक्रमने माझा हात पकडला आणि मला बाल्कनीत घेऊन गेला. तो माझ्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मीरा, तू आता एकटी नाहीयेस, मी कायम तुझ्या सोबत आहे. त्याच्या आवाजात एक असीम प्रामाणिकपणा होता. मी माझा माथा त्याच्या खांद्यावर टेकला आणि त्याची बोटे पुन्हा माझ्या केसांत गुंतली आणि आमच्यातलं ते अथांग नातं अधिकच घट्ट झालं. काळ आता पुढे सरकत गेला. विक्रम आता फक्त रियाचा मित्र नव्हता, तर त्याने तिला अगदी स्वतःच्या मुलीसारखंच स्वीकारलं होतं. माझ्या डोकेदुखीत, आजारपणात तो माझ्या पाठीशी एखाद्या खंबीर पर्वतासारखा उभा राहिला होता. मित्रांनो, एका रात्री आम्ही अशाच गच्चीवर शांत बसलो असताना त्याने मला अलगद जवळ घेतलं आणि तो हळुवारपणे म्हणाला, मीरा, ज्या खऱ्या प्रेमाची तू हकदार आहेस तेच प्रेम मला तुला द्यायचंय. त्याच्या डोळ्यात मला माझं सर्वस्व दिसलं आणि मी त्याला माझ्या हृदयाशी घट्ट धरलं. आणि मित्रांनो, आमचं नातं हे असंच सुरू राहिलं. पण काही दिवसांनी हळूहळू एक मोठं सत्य माझ्या समोर आलं. विक्रम हा 25 वर्षांचा नाही तर 36 वर्षांचा एक अतिशय प्रगल्भ पुरुष होता. त्याने मुद्दामून आपलं वय लपवलं आणि माझ्याशी मैत्री केली होती. आणि मित्रांनो, त्याच्या बॉडीवरून वाटत पण नव्हतं की त्याचं वय 36 आहे. मला तो 25-26 वर्षांचाच तरुण वाटायचा. त्याने हे सगळं लपवलं कारण तो माझ्यावर पहिल्या दिवसापासून मनापासून प्रेम करत होता. मित्रांनो, हे सगळं मला कळल्यावर मी पण जास्त रिॲक्ट केलं नाही आणि त्याला माफ केलं आणि त्याला पण तितकी साथ द्यायला सुरुवात केली. त्याने माझं पूर्ण आयुष्य सावरलं होतं. रियाला वडिलांचं प्रेम दिलं होतं. माझ्या भूतकाळातील जखमांवर फुंकर घातली होती. आणि मित्रांनो, इतकंच नव्हे, जेव्हा मी पुन्हा गरोदर राहिले तेव्हा त्याने माझी फुलासारखी काळजी घेतली. रात्री अपरात्री उठून माझ्यासाठी काहीतरी बनवणं, माझे पाय दाबून देणं, माझी सेवा करणं, त्याने सगळ्या प्रकारची काळजी घेतली. एवढंच नाही तर तो रियाला देखील सांभाळायचा आणि हे सगळं तो हसत हसतच करायचा. त्याची ती सुरुवातीची आपुलकी आता एका अथांग प्रेमात आणि अतूट विश्वासात बदलली होती. आणि मित्रांनो, आज आम्ही तिघेही, विक्रम, रिया आणि मी, आमच्या एका छोट्याशा विश्वास एक अत्यंत सुखी आणि आनंदी कुटुंब म्हणून राहत आहोत. सुरुवातीच्या दिवसातले ते न बोललेले क्षण, एका विद्यार्थ्याच्या आधारातून सुरू झालेला हा प्रवास एका सुंदर परिपूर्ण संसारात रूपांतरित झालेला आहे. मित्रांनो, आयुष्यात खरा जोडीदार कुठे आणि कसा मिळेल हे सांगता येत नाही. शाळा, कॉलेज किंवा ऑफिस किंवा पब्लिक प्लेसवर जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या मनाला समजून घेते आणि तुमची खऱ्या अर्थाने काळजी घेते, तेव्हा वयाची किंवा समाजाची कोणतीही बंधनं महत्त्वाची नसतात. मित्रांनो, मला असं वाटतं, वय हा केवळ एक आकडा असतो. जेव्हा दोन मने एकमेकांना खऱ्या अर्थाने समजून घेतात आणि संकटात खंबीरपणे उभी राहतात, तेव्हाच एक सुंदर नातं जन्माला येतं. खऱ्या प्रेमाला कोणत्याही बंधनाची गरज नसते. ही कथा जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमचे विचार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी भावविश्व या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. काळजी घ्या. धन्यवाद.